मी चव्हाण बीजी एजंट कॉलेज कराड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील 3 फेज ट्रान्सफॉर्मर याविषयी आपण माहिती घेत आहोत. मागील व्याख्यानामध्ये आपण असं पाहिलं की ट्रान्सफॉर्मरचे इक्वेशनमध्ये आपण असं पाहिलं की ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये निर्माण होणारे EMF हे आपल्याला 4.44 into F into Im into N व्होल्ट्स एवढे प्राप्त होते. ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये निर्माण होणारे EMF आपल्याला या सूत्राने प्राप्त कसे होते हे आपण पाठीमागील व्याख्यानामध्ये पाहिलं होतं. यासोबतच ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारे EMF हे 4.44 into F into Im into N1 व्होल्ट्स. प्रायमरी वाइंडिंगला असणाऱ्या टर्नच्या संख्येला त्या टर्न संख्या आपण N1 या अक्षराने दाखवतो. N1 या नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी वाइंडिंग. पुढे E2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारे EMF हे 4.44 into F into Im into N2. इथे N2 हे नंबर ऑफ सेकंडरी वाइंडिंग टर्न्स. सेकंडरी वाइंडिंगच्या टर्न्स ह्या N2 या अक्षराने दाखवले जातात आणि म्हणून सेकंडरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारे EMF हे 4.44 into F into Im into N2 व्होल्ट्स एवढे निर्माण होते. हे पाहिल्यानंतर आपणास मी ट्रान्सफॉर्मरचं रेग्युलेशन म्हणजे काय सांगितलं. ट्रान्सफॉर्मर रेग्युलेशन ट्रान्सफॉर्मर रेग्युलेशन ही संकल्पना सांगताना मी असं म्हटलं होतं की ट्रान्सफॉर्मर ज्यावेळी आपण सप्लायला जोडतो तर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला आउटपुट व्होल्टेज प्राप्त होते. असे आउटपुट व्होल्टेज नो लोड कंडिशनला आणि फुल लोड कंडिशनला आउटपुट व्होल्टेजमध्ये फरक जाणवतो. म्हणजेच नो लोड कंडिशनला मिळणारा आउटपुट फुल लोड कंडिशनला असत नाही, त्यामध्ये फरक असतो. आणि म्हणून रेग्युलेशन म्हणजेच नो लोड व्होल्टेज टू फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय नो लोड व्होल्टेज या गुणोत्तराला या रेशोला आपण ट्रान्सफॉर्मरचे रेग्युलेशन असं म्हणतो. ट्रान्सफॉर्मर रेग्युलेशनचे सूत्र सांगताना ट्रान्सफॉर्मर रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोड व्होल्टेज माइनस फुल लोड व्होल्टेज डिवाइडेड बाय नो लोड व्होल्टेज असं आपण सूत्र पाहिलं होतं. या सूत्रामध्ये जर मला पर्सेंटेज रेग्युलेशन हवं असेल तर या गुणोत्तराला आपण मल्टिप्लाय बाय 100 असं करतो. अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं पर्सेंटेज रेग्युलेशन प्राप्त होतं. ह्या दोन गोष्टी पाहिल्यानंतर पुढे आपल्याला ट्रान्सफॉर्मरची कनेक्शन्स पाहायचे. 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 फेज असतात आणि या 3 फेजची कनेक्शन्स वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागतात किंवा करता येतात. म्हणजे 3 फेज आहेत. ह्या 3 फेज आपण जनरेशनमध्ये 3 फेज सप्लाय जनरेट करतो, तिचं आपण ट्रान्समिशन करतो, तिचं वहन करतो आणि वहन केल्यानंतर तिचं आपण डिस्ट्रीब्युशन करतो आणि डिस्ट्रीब्युशनच्या शेवटच्या टोकाला लास्ट एंडला आपण त्याचं युटिलायझेशन करतो, म्हणजे त्याचा वापर करतो. वापर करत असताना AC सप्लायचा वापर हा 230 व्होल्ट AC अशा पद्धतीने होतो किंवा 440 व्होल्ट AC असा होतो. 230 व्होल्टला आपण सिंगल फेज सप्लाय असतो. सिंगल फेजचं साईन आहे फेज सप्लाय. घरगुती जी उपकरणं आहेत
घरगुती वापराची जी उपकरणं आहेत ही उपकरणे त्या सिंगल फेज सप्लायवरती कार्य करतात. मात्र औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा पॉलिफेजवर काम करणारी उपकरणं आहेत ही 440 वोल्टवरती काम करत असतात. 230 वोल्ट AC सप्लायमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये एक फेज असते, एक फेज वायर असते, फेज, आणि दुसरी जी वायर असते तिला आपण न्यूट्रल असं म्हणतो. न्यूट्रल म्हणजे फेज आपण P अक्षराने दाखवतो, न्यूट्रल आपण N अक्षराने दाखवतो. तर सिंगल फेज सप्लायमध्ये 2 वायर्स असतात, त्यातली एक फेज असते आणि दुसरी न्यूट्रल असते. 3 फेज सप्लायमध्ये मात्र ही न्यूट्रल असत नाही, एक फेज असते, तशीच दुसरी फेज असते, फेज, आणि तिसरी फेजच असते, फेज. म्हणजे 3 फेज आहेत. हे 3 फेजचं व्होल्टेज आपल्याला 440 वोल्ट प्राप्त होतं आणि यालाच आपण 3 फेज सप्लाय सिस्टीम असं म्हणतो. 3 फेज सप्लाय सिस्टीम, 3 फेज सप्लाय सिस्टीम. आता या सिस्टीममध्ये जनरेशन करत असताना आपण 3 फेज 3 वायर्स, 3 वायर अशी सिस्टीम तयार करतो. म्हणजे ही एक पद्धत आहे. डिस्ट्रीब्युशन करत असताना सुद्धा आणि ट्रान्समिशन करत असताना सुद्धा आपल्याला यामध्ये थोडे बदल करावे लागतात. डिस्ट्रीब्युशनसाठी 3 फेज 3 वायर सिस्टीमचा वापर केला जातो आणि डिस्ट्रीब्युशन आणि युटिलायझेशनला मात्र आपल्याला 3 फेज आणि 4 वायर सिस्टीम वापरावी लागते. त्याचा फायदा असा आहे की 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये मला सिंगल फेज सप्लायची निर्मिती करता येते किंवा गरज असेल तर 440 वोल्टमध्ये 3 फेज सप्लायची निर्मिती करता येते. ज्या पद्धतीने माझा वापर आहे त्या पद्धतीने मला या 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये सोय करता येते. आणि म्हणून यांची कनेक्शन्स करत असताना, हे जे ट्रान्समिशन करत असताना, हे डिस्ट्रीब्युशन करत असताना आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करावा लागतो आणि त्यामुळं ट्रान्सफॉर्मरची जोडणी करताना आपल्याला या कनेक्शनचे प्रकार पाहावे लागतात. कनेक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन आहे ते कनेक्शन आपण म्हणतो स्टार कनेक्शन. स्टार कनेक्शन, याच कनेक्शनला आपण वाय कनेक्शन असे म्हणतो. वाय कनेक्शन. दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो डेल्टा कनेक्शन. डेल्टा कनेक्शन, याच कनेक्शनला आपण मेश कनेक्शन असे म्हणतो. मेश कनेक्शन. मग स्टार कनेक्शनचे फायदे काय आहेत, डेल्टा कनेक्शनचे फायदे काय आहेत हे आपल्याला पाहावे लागतील. आणि ह्या 2 कनेक्शनच्या कॉम्बिनेशनप्रमाणे आपल्याला ज्या पद्धतीची गरज आहे त्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मरचे आपल्याला कनेक्शन्स करता येतात. पहिलं आपण स्टार कनेक्शन पाहूया. स्टार कनेक्शन म्हणजे 3 फेज जी सप्लाय आहे ती 3 फेज सप्लाय अशा पद्धतीने जोडली जाते. 3 फेज सप्लाय आर, वाय आणि बी ही 3 फेज सप्लाय आहे. आणि हा जो मोठा सेंटरचा पॉईंट आहे, हा सेंटरचा पॉईंट न्यूट्रल म्हणून कार्य करतो. म्हणजे एक वायर, 2 वायर आणि ह्या 3 वायर्स, हा न्यूट्रलची 4 वायर्स. न्यूट्रल हे आर, हे वाय आणि बी. म्हणजे या प्रकारच्या कनेक्शन्समध्ये आपल्याला 3 फेज 4 वायर सिस्टीम बनवता येते. आणि 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये त्या 3 पैकी एक फेज आणि न्यूट्रल असं जर आपण सप्लाय घेतली तर तिथं आपल्याला सिंगल फेज सप्लाय म्हणजे 230 वोल्ट सप्लाय मिळते. त्याला आपण सिंगल फेज सप्लाय असं म्हणतो. सिंगल फेज सप्लायमध्ये मी तुम्हाला सांगितलं की न्यूट्रल ही कॉमन असते आणि ह्या 3 फेजपैकी एक फेजचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा आपण असं पाहिलेलं आहे गावामध्ये, शहरामध्ये की काही घरांची लाईट गेलेली असते तर काही घरामध्ये लाईट असते. म्हणजेच शहरामध्ये, गावामध्ये विद्युत ऊर्जेचं डिस्ट्रीब्युशन करताना, वितरण करताना ते 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये केलेलं असते. आणि लोड बॅलन्सिंगसाठी आपण ह्या फेजवर, 2 फेजवर, 3 फेजवर बॅलन्स लोड देतो. संतुलित लोड दिलेला असतो. आणि संतुलित लोड दिला असताना जर यामध्ये एखादी फेज गेली तर आपल्याला त्या फेजवर जोडलेले जे सर्किट्स आहेत, त्याचे काही घरगुती कनेक्शन्स आहेत, ते
कनेक्शनमध्ये सप्लाय बंद होते, इतर कनेक्शनमध्ये इतर फेज असल्यामुळं सप्लाय चालू राहते आणि मग आपण त्याला असं म्हणतो की एक लाईन गेलेली आहे किंवा एक फेज गेलेली आहे. तर या पद्धतीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की 4 वायर सिस्टीम आपल्याला बनवता येतात. 3 फेजचं रूपांतर आपल्याला सिंगल फेजमध्ये करता येतं आणि त्यासोबतच आपल्याला 3 फेज म्हणून सुद्धा या सप्लायचा वापर करता येतो. यामध्ये न्यूट्रल पॉईंट आपल्याला आपोआप प्राप्त होतो. दुसरं जे कनेक्शन आहे, दुसऱ्या कनेक्शनला आपण डेल्टा कनेक्शन असं म्हणतो. डेल्टा कनेक्शन, डेल्टा कनेक्शनमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या 3 फेज आहेत. या 3 फेजपैकी प्रत्येक फेजचे एक टोक जोडलेलं असते, एकत्र जोडलेलं असते, दुसरा टोक एकत्र जोडलेले असतात. अशा पद्धतीने 3 टोकं आपल्याला प्राप्त होतात आणि ह्या 3 टोकामध्ये आपण सप्लायची जोडणी करतो किंवा अशा पद्धतीने जोडलेल्या त्या केलेल्या कनेक्शनला आपण डेल्टा कनेक्शन असं म्हणतो. डेल्टा कनेक्शनला मेश कनेक्शन असेही म्हणतात. यामध्ये मात्र स्टार कनेक्शन प्रमाणे 4 वायर आपल्याला प्राप्त होत नाही, 4 वायरची प्राप्ती होत नाही. ट्रान्समिशन नंतर डिस्ट्रीब्युशनसाठी जी लाईन्स वापरली जाते ती स्टारमध्ये असते. मात्र ट्रान्समिशन लाईन जी आहे ती ट्रान्समिशन लाईन ही मेश कनेक्शन म्हणजे डेल्टा कनेक्शनमध्ये केली जाते. डेल्टा कनेक्शन आहे ते डेल्टा कनेक्शनमध्ये न्यूट्रल प्राप्त होत नाही. न्यूट्रल ही आपल्याला यामध्ये प्राप्त होत नाही. म्हणून डेल्टा कनेक्शन आहे, डेल्टा कनेक्शन ट्रान्समिशनसाठी वापरलं जातं. याचा फायदा असा होतो की या कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज, फेज व्होल्टेज याचा अर्थ एक फेज आणि न्यूट्रल यामधील व्होल्टेज. उदाहरणार्थ 230 व्होल्टेज ही फेज व्होल्टेज आहे. मात्र आर फेज आणि ही वाय फेज यामध्ये जर आपण व्होल्टेज घेतलं तर त्याला आपण लाईन व्होल्टेज असं म्हणतो. लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज, हे फेज व्होल्टेज हे लाईन व्होल्टेजपेक्षा कमी असते आणि ते √3 टाइम्स एवढं कमी असते. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेजपेक्षा √3 टाइम्स एवढी काय असते, जास्त असते. ट्रान्समिशनमध्ये आपण असं पाहिलं की जेवढ्या जास्त विद्युत दाबानं आपण ट्रान्समिशन करू तेवढे त्यामध्ये होणारे लॉसेस कमी होतात. त्याची विद्युत शक्तीचा जो काय ट्रान्समिशनसाठी होणारा जो काय वेळ आहे, खर्च आहे, तो खर्च न होता जास्तीत जास्त विद्युत शक्ती आपल्याला वाहून नेता येते. आणि अशासाठी आपण काय केलेलं असते तर व्होल्टेजमध्ये वाढ केली असते. व्होल्टेज किती असतं हे पाठीमागे तुम्हाला सांगितलं होतं की व्होल्टेज मॅक्झिमम 440 kV, त्याचा अर्थ 44, 1, 2 आणि 3 व्होल्ट एवढी सिस्टीम असते, एवढं व्होल्टेज असतं. एवढा विद्युत दाब वाढवल्यामुळं त्या प्रमाणामध्ये त्या लाईनमधून होणारा प्रवाह कमी होतो. प्रवाह कमी झाल्यामुळं ट्रान्समिशन लाईनमध्ये होणारा I2R हा जो काय लॉस आहे, ड्रॉप आहे, हा ड्रॉप मिनिमाइज होतो, कमी होतो. पूर्णतः तो काढून टाकता येत नाही पण तो कमी करता येतो. म्हणून ट्रान्समिशन सिस्टीमसाठी आपण डेल्टा कनेक्शनचा वापर करतो. ट्रान्सफॉर्मर हे माध्यम आहे, यंत्र आहे की जे यंत्र विद्युत शक्तीचं ट्रान्समिशन करते किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन करते किंवा थोडक्यात विद्युत शक्तीचं स्थित्यंतरण करतं आणि ट्रान्सफॉर्मेशन करतं. आणि म्हणून आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये हे वेगवेगळे आपल्याला कनेक्शन्स करायला लागतात. हे ट्रान्सफॉर्मरचे जी कनेक्शन्स आहेत, जी कनेक्शन्स बघत असताना ट्रान्सफॉर्मर जो आहे हा 3 फेजचा ट्रान्सफॉर्मर, याच्यामध्ये सर्वसाधारणपणे रचना या पद्धतीची असते. ट्रान्सफॉर्मरची कोर, ट्रान्सफॉर्मर कोर, या एका लिंकवरती एक वाइंडिंग उडलेलं असते, एका फेजचे एक वाइंडिंग उडलेलं असते, दुसऱ्या फेजवरती हे दुसरं वाइंडिंग उडलेलं असते आणि तिसऱ्या फेजवरती हे तिसरं वाइंडिंग उडलेलं असते. हे झालं प्रायमरी कनेक्शन, हे 3 फेज प्रायमरी. आणि इथं आपल्याला आउटपुट प्राप्त होतं, याला आपण 3 फेज सेकंडरी कनेक्शन असं म्हणतो. सेकंडरी 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये या पद्धतीने ट्रान्सफॉर्मरची रचना असते. ट्रान्सफॉर्मरची रचना पाहत असताना आपण ट्रान्सफॉर्मरचे प्रमुख भाग आणि त्याची कार्ये यापूर्वीच पाहिलेली आहेत.
आपल्या लक्षात येण्यासाठी आपण इथं कोडवरती एक वाइंडिंग, दुसरं वाइंडिंग आणि तिसरं वाइंडिंग, हे प्रत्येक वाइंडिंग एका एका वेगळ्या फेजला जोडलेले असते. पण फेज आपण रिप्रेझेंट करत असताना आर वाय बी या 3 अक्षरांनी रिप्रेझेंट करतो. म्हणून हे आर वाय बी प्रायमरी टोक आहे. तर प्रायमरीला इनपुट सप्लाय दिली जाते आणि आउटपुट सप्लाय आहे ही आउटपुट सप्लाय आपल्याला या उरलेल्या आउटपुट 3 टोकामध्ये प्राप्त होते. या पद्धतीने हा जो काय ट्रान्सफॉर्मर आहे हे ट्रान्सफॉर्मर आपल्याला कशासाठी वापर करणार आहोत, ट्रान्समिशनसाठी वापर करणार आहोत की डिस्ट्रीब्युशनसाठी वापर करणार आहोत, यावरती ट्रान्सफॉर्मरच्या या 3 वाइंडिंगचे 3 फेजच्या 3 वाइंडिंगचे कनेक्शन्स करावे लागतात आणि त्याच्यावरून ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शनचे प्रकार पडतात. त्याला पहिल्या प्रकाराला आपण असं म्हणतो डेल्टा कनेक्शन. दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो डेल्टा स्टार कनेक्शन. तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण स्टार कनेक्शन असं म्हणतो, स्टार कनेक्शन. चौथा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो स्टार डेल्टा कनेक्शन. डेल्टा कनेक्शन, स्टार कनेक्शन, स्टार डेल्टा कनेक्शन आणि डेल्टा स्टार कनेक्शन. हे जे 4 प्रकार आहेत हे 4 प्रकारची जोडणी कोणत्या पद्धतीने केली जाते आपल्याला पाहावं लागेल. डेल्टा कनेक्शन रिप्रेझेंट करत असताना सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन डेल्टा कनेक्शनचं या पद्धतीने केले जातात. 2 त्रिकोण काढले जातात, याला आपण डेल्टा कनेक्शन म्हणतो. डेल्टा स्टार कनेक्शनमध्ये पहिला त्रिकोण वापरला जातो आणि दुसरा वाय वापरला जातो किंवा त्याला आपण स्टार कनेक्शन असं म्हणतो. हे स्टार कनेक्शनचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन आहे. पुढे स्टार कनेक्शन करत असताना वाय कनेक्शन असं त्याचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन केलं जातं किंवा करतात. पुढे स्टार डेल्टा कनेक्शन करत असताना हे स्टार आणि पुढे हा त्रिकोण या 4 पद्धतीनं ट्रान्सफॉर्मरची कनेक्शन्स केली जातात. 5वा जो प्रकार आहे त्या 5व्या प्रकाराला आपण स्क्वॉट कनेक्शन असं म्हणतो. स्क्वॉट कनेक्शनला स्टी कनेक्शन असं म्हणतात. या कनेक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की हे कनेक्शन ज्यावेळी 3 फेज सप्लाय नसते किंवा 3 फेज सप्लायपासून 2 फेज सप्लाय किंवा 2 फेज सप्लायपासून 3 फेज सप्लायचं कन्वर्जन करायचं असेल तर हे स्क्वॉट कनेक्शन केलं जातं. अनेक वेळा एका फेजला फॉल्ट निर्माण झाल्यामुळे किंवा अडचण निर्माण झाल्यामुळे 2च फेज सप्लाय निर्माण होते आणि अशा 2 फेजमध्ये आपल्याला 3 फेज जे काही इक्विपमेंट्स आहेत, मशीन्स आहेत, ह्या चालवता येत नाही. अशा वेळी ट्रान्सफॉर्मरचं आपण टेम्पररी किंवा तात्पुरतं स्क्वॉट कनेक्शनमध्ये कन्वर्जन करतो. पहिलं जे कनेक्शन आहे जे आपण डेल्टा कनेक्शन म्हणतोय ते ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रत्यक्षात कसं जोडलं जातं हे पाहूया आपण. तर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग, एक वाइंडिंग एका फेज, दुसरा फेजचं दुसरं वाइंडिंग, हे तिसरं वाइंडिंग, 3 फेजचे 3 वाइंडिंग्स, 3 वाइंडिंगची 6 टोके येतात. ह्या 6 टोकामध्ये आपल्याला कनेक्शन्स करावे लागतात. जे 2 रेषा मारलेल्या आहेत त्या ट्रान्सफॉर्मरच्या कोरच्या रेषा आहेत. इकडं आहे सेकंडरी वाइंडिंग आहे, ही सेकंडरी वाइंडिंग, ही पुन्हा सेकंडरी वाइंडिंग, ही पुन्हा सेकंडरी वाइंडिंग. या कनेक्शनमध्ये जोडणी करत असताना पहिलं जे टोक आहे हे पहिलं टोक इथं जोडलं जातं, दुसरं टोक आहे इथं जोडलं जातं, तिसरं टोक आहे ते इथं जोडलं जातं आणि या 3 टोकांना 3 फेज सप्लाय पुरवठा केला जातो. अशा पद्धतीने जर कनेक्शन जोडलेली असतील तर त्याला आपण डेल्टा कनेक्टेड प्रायमरी असं म्हणतो. ट्रान्सफॉर्मर 3 फेज ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग हे आता सध्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे डेल्टा कनेक्शनमध्ये जोडलेली आहे. सेकंडरी वाइंडिंगची जोडणी करत असताना याच पद्धतीने जोडणी केली जाते. वाय आणि बी अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरची जर कनेक्शन्स केली असतील तर त्याला आपण डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर असं म्हणत असतो. डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर जे काही कनेक्शन्स आहेत त्याला आपण स्टार कनेक्शन्स म्हणतो. हे जे स्टार कनेक्शन आहे ते स्टार कनेक्शन जोडत असताना ट्रान्सफॉर्मरचे
3 वाइंडिंग या तिन्ही वाइंडिंगचे एक एक टोक एकत्र जोडलेले असतात. ट्रान्सफॉर्मरचं हे टोक आणि हे टोक एकत्र जोडणी केलेली असते. या टोकांना सप्लायचा प्रभाव केला जातो. म्हणजे ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी आता वाय कनेक्शनमध्ये जोडलेली आहे. मगाशी आपण डेल्टा कनेक्शनमध्ये जोडलेली होती, आता आपण ही वाय कनेक्शनमध्ये जोडलेली आहे. तर इकडं कनेक्शन जोडत असताना वाय कनेक्शन काय करतो आपण, या बाजूला सप्लाय सगळ्या ट्रान्सफॉर्मरचे सेकंड जे टर्मिनल्स आहेत हे शॉर्ट केले जातात आणि पहिल्या टर्मिनलला सप्लाय केली जाते. सप्लायचा प्रोडक्ट करतो त्याला आपण आर वाय बी असं या पद्धतीच्या कनेक्शनला आपण वाय कनेक्शन असं म्हणतो. वाय कनेक्शन, डेल्टा कनेक्शन आणि स्टार कनेक्शन ही जी कनेक्शन्स आहेत ही कनेक्शन्स आपल्याला 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये करावी लागतात. कधी प्रायमरी डेल्टामध्ये जोडली जाते, सेकंडरी स्टारमध्ये असते. कधी प्रायमरी स्टारमध्ये असते, सेकंडरी डेल्टामध्ये असते. तर मला मी सांगितल्याप्रमाणे स्पॉट कनेक्शनमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीनं 2 फेजला सप्लाय इनपुट देऊन त्यापासून आपल्याला 3 फेजची प्राप्ती करता येते. तर या पद्धतीनं जर कनेक्शन्स केली आपण तर आपल्याला ट्रान्सफॉर्मर वेगवेगळ्या कामासाठी वापरता येतो. डेल्टा कनेक्शनमध्ये व्होल्टेज हे जास्त असतं आणि वैशिष्ट्य म्हणून हे कनेक्शन्स आहे ट्रान्समिशन लाईनसाठी केले जातात. जनरेशनमध्ये आपण स्टार डेल्टा कनेक्शन करतो आणि डिस्ट्रीब्युशनसाठी मात्र आपण डेल्टा स्टार कनेक्शन करतो. स्टार कनेक्शनचे फायदे सांगताना मी तुम्हाला सांगितले की यामध्ये 4 वायर सिस्टीम कनेक्शन प्राप्त होतं. 4 वायर सिस्टीम आणि याच्यामुळे आपल्याला 4 वायरमुळे आपल्याला 3 फेज सप्लायचं रूपांतर सिंगल फेज किंवा 3 फेज अशामध्ये करता येतं. जिथं आपल्याला 3 फेजची गरज आहे अशा ठिकाणी आपण 3 फेज वायर वापरतो. ज्या ठिकाणी आपल्याला सिंगल फेजची गरज आहे अशा वेळी 3 फेजपैकी 1 फेज आणि न्यूट्रल वायरचा वापर करतो. त्यासाठी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी ही डेल्टामध्ये जोडलेली असते तर सेकंडरी ही स्टारमध्ये जोडलेली असते. तर जनरेशनमध्ये प्रायमरी ही स्टारमध्ये जोडलेली असते तर सेकंडरी ही डेल्टामध्ये जोडलेली असते. म्हणून स्टार डेल्टा, डेल्टा डेल्टा, डेल्टा स्टार आणि स्टार स्टार अशा पद्धतीने जी 4 कनेक्शन्स केली जातात ही 4 कनेक्शन्स आपल्याला ट्रान्सफॉर्मरमध्ये करावी लागतात. तर या पद्धतीने ही कनेक्शन्स केली जातात. डेल्टा कनेक्शनची जोडणी करत असताना थोडंसं आपण टेक्निक बघूया. डेल्टा कनेक्शनची जोडणी कशी केली जाते. आपण या पहिल्या वायरच्या टोकाला A1 आणि A2 असं नाव देऊया. A1 आणि A2. दुसरं जे टोक आहे वायंडिंगचं, दुसऱ्या फेजचं जे वायंडिंग आहे, 2 टोक आहेत त्याला आपण B1 आणि B2 असं नाव देऊया. B1 आणि B2. आणि तिसरं जे टोक आहे वायंडिंगचं, तिसरं वायंडिंग आहे त्याची जी 2 टोकं आहेत त्याला आपण C1 आणि C2 असं नाव देऊया. डेल्टा कनेक्शन करत असताना A1 B2 ला जोडले जाते, A1 B2 ला जोडले जाते, B1 C2 ला जोडले जाते आणि हे जे C1 आहे ते C1 A2 ला जोडले जाते. ज्या पद्धतीने जर कनेक्शन्स केली असतील तर याला आपण डेल्टा कनेक्शन असं म्हणतो. स्टार कनेक्शनमध्ये हे जे 3 वायंडिंग्स आहेत हे 3 वायंडिंग्स अशा पद्धतीने जोडली जातात की वायंडिंगची सर्व टोके एकत्र आणि उरलेल्या टोकांना आर वाय बी किंवा 3 फेज सप्लाय सिस्टम दिली जाते. अशा पद्धतीने कनेक्शन जर दिली असतील किंवा जोडणी केली असेल तर आपण स्टार कनेक्शन असं म्हणतो. तर या पद्धतीनं स्टार कनेक्शनची जोडणी केली जाते. स्टार कनेक्शन हे मोटर सुरू करत असताना 3 फेज हाय एचपीच्या मोटर्स आपल्याला स्टारमध्ये सुरू करावे लागतात आणि नंतर त्या डेल्टामध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि म्हणून आपल्याकडे जे स्टार्टर मिळतात त्या स्टार्टरला सुद्धा आपण स्टार डेल्टा स्टार्टर असं म्हणतो. स्टार्टर हा स्टार डेल्टा का असेल तर स्टार कनेक्शनमध्ये जो काय फेज करंट आहे हा फेज करंट आणि लाईन करंट सेम असतो. व्होल्टेज मात्र √3 टाइम्स कमी असते. व्होल्टेजेस √3 टाइम्स कमी केल्यामुळं वाहणारा जो प्रवाह आहे हा प्रवाह आपोआप कमी राहतो आणि मोटर सुरक्षित चालू होते. मोटर सुरक्षित चालू करण्यासाठी नेहमी हायर एचपीच्या म्हणजे 5 HP-पेक्षा जास्त HP-च्या मोटर या सुरुवातीला स्टारमध्ये जोडल्या जातात आणि नंतर डेल्टामध्ये जोडल्या जातात. 5 HP-पर्यंतच्या मोटारी आहेत, 1 HP-पासून 5 HP-पर्यंतच्या मोटारी त्या डेल्टामध्ये जोडल्या जातात आणि डेल्टामध्ये जोडल्यामुळे अशा मोटारींना
उच्च स्टार्टिंग करंटची गरज असत नाही. मात्र इथं उच्च स्टार्टिंग करंटची गरज असल्यामुळं तो करंट मर्यादित संख्येत ठेवून किंवा मर्यादित ठेवून आपण मोटर सुरक्षित सुरू करतो. मोटर सुरक्षित सुरू झाल्यानंतर मग मोटर काय केली जाते, डेल्टा कनेक्शनमध्ये कन्वर्ट केली जाते आणि मोटर तिच्या रेटेड सप्लाय प्रमाणे किंवा परफॉर्मन्स प्रमाणे कार्य करायला सुरुवात करते. इथेच आपण थांबूया. थँक्यू.